नव्या कर प्रणालीमुळे उद्यापासून तुमचा पगार आता वाढणार। 12 लाखांपर्यंत सीटीसी असणाऱ्यांची टीडीएस पासून मुक्तता होणार आहे। नवी कर रचना स्वीकारल्यास नव्या वर्षात पगारात वाढ होणार आहे। टीडीएस कापला जाणार नसल्यानं टेक होम सॅलरीत सुद्धा वाढ होणार आहे। 12 लाखांचं वार्षिक उत्पन्न असल्यास दर महिना 5,000ची वाढ होणार आहे। टीडीएस न कापल्यानं टेक होम सॅलरीमध्ये आता वाढ होणार आहे। टीडीएस कापला जाणार नसल्यानं आता हा दिलासा म्हणाला 12 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना दर महिना 5,000ची वाढ होणार आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अमित सुराणा चार्टर्ड अकाउंटंट जोडले आहेत। अमितजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नव्या कर प्रणालीमुळे उद्यापासून पगार वाढणार अशी शक्यता आहे, कारण 12 लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना 5,000ची वाढ होण्याची शक्यता आहे। काय सांगाल याबद्दल सविस्तर? नेमकाचं विश्लेषण कसं कराल? नवीन कर प्रणालीप्रमाणे 1 एप्रिल 2025 म्हणजे वित्तीय वर्ष 2025 ते 26 या वर्षात 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना पूर्ण कर माफ आहे। न्यू रिजिम मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे डिडक्शन घेता येणार नाही। यामुळे सामान्य वर्गाचा जवळजवळ 70 ते 72,000 रुपये टॅक्स वाचणार आहे। तो सामान्य वर्गाला खूप मोठा दिलासा आहे। तसेच नवीन कर प्रणाली चालू वित्तीय वर्षात सुरू होणार आहे। त्यामध्ये टीडीएस मध्येही खूप सारे चेंजेस केलेले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी रेंट जे पेड करत होतो 2,40,000 ते आता 2,40,000 त्याचं लिमिट होतं। ते वाढवून आता प्रति महिना 50,000 रुपये असं केलेलं आहे। म्हणजे 6 लाख रुपये रेंट पर्यंत टीडीएस लागणार नाही। तसेच इतरही टीडीएसचे स्लॅब वाढवलेले आहेत। जसे प्रोफेशनल फी पूर्वी 30,000च्या वर दिली तर टीडीएस लागत होता 10%, आता 50,000ची लिमिट केलेली आहे। कमिशनचंही लिमिट वाढवलेलं आहे। तसेच निरनिराळे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज वगैरे मध्येही जो बेसिक स्लॅब होता त्याच्यासाठी बेसिक जो अमाऊंट आहे ज्याच्या पुढे टीडीएस लागणार ते स्लॅब वाढवलेले आहेत। सर्वात मोठा दिलासा हाच आहे की 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना पूर्ण टॅक्स माफी आहे। अगदी अमितजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 12 लाखांपर्यंत सीटीसी असणाऱ्यांची आता टीडीएस पासून मुक्तता होणार आहे। तर पगारवाढीचं हे गणित, हे कॅल्क्युलेशन नेमकं कसं आहे? पगारवाढीचं ज्या प्रकारची पगारवाढ म्हणतो आपण की 5,000पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, याचं नेमकं आकलन कसं करण्यात येईल? 5,000पर्यंत पगार वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे सर, आता पूर्वी ज्यांचं 5 लाखापर्यंत टॅक्स फ्री होतं, म्हणजे 2.5 लाख स्लॅब होता पण 5 लाखापर्यंत AT9च्या रिबेटमध्ये त्यांना कर प्रणालीमध्ये सूट मिळत होती। आता प्रत्येकाला 12 लाखापर्यंत कर माफ आहे। त्याच्या पुढे ज्यांचं उत्पन्न जाईल त्यांनाच टीडीएस चे नियम लागू होतील आणि त्यांचाच टीडीएस कट होईल। त्यामुळे प्रत्येकाचे 60,000 ते 70,000 रुपये टॅक्स जो आहे म्हणजे महिना 5,000 ते 6,000 रुपये तो वाचणार आहे। नक्कीच अमितजी, खरं तर प्रतिवर्षी यामध्ये बऱ्यापैकी नियमामध्ये बदल होत असतो। तर नव्या कर प्रणालीमुळे आता 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना तर दिलासा मिळाला आहे, मात्र या व्यतिरिक्त 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी काय यामध्ये बदल झालेले आहेत का? नाही, 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स लागणार नाहीये। 12 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स लागणार आहे। त्यामुळे 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स जो आहे तो पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे। पण 12,50,000, 12,70,000 असं ज्यांचा इन्कम टॅक्स येईल त्यांना जर सॅलरीड एम्प्लॉई असेल तर 12,75,000 पर्यंत त्यांना टॅक्स लागणार नाही। 75,000 रुपये ॲज अ बेसिक डिडक्शन आहे, ते सॅलरीचं उत्पन्न असणाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे ज्याचं सॅलरी उत्पन्न आहे 12,75,000 पर्यंत त्यांना पूर्ण टॅक्स लागणार नाही। इतर ज्यांचं सॅलरी व्यतिरिक्त उत्पन्न आहे त्यांना 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही। नक्कीच अमितजी, म्हणजे थोडक्यात याबद्दल काय सांगू शकाल की याआधी ज्या प्रकारचे नियम होते त्यामध्ये किती रुपयांचा यांना फटका बसायचा, त्यामध्ये आता बचत होणार आहे? आता 70,000 ते 75,000 पर्यंत टॅक्स वाचणार आहे। पूर्वी 12 लाख ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना जो टॅक्स लागत होता आणि आता 12 लाखापर्यंत नाहीये तर 70,000 ते 80,000 पर्यंत त्यांना टॅक्स माफ होणार आहे। तर सामान्य वर्गाला 70,000 ते 80,000 रुपये हा कर प्रणालीमध्ये सवलत मिळालेली आहे। त्यांचे तेवढं अमाऊंट वाचणार आहे। नक्कीच अमितजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।
तर या संदर्भात आता नवी कर रचना उद्यापासून होणार आहे. उद्यापासून होणारे हे महत्त्वाचे बदल नेमके काय ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1 एप्रिलपासून कर रचनेत होणारे बदल. नव्या कर प्रणालीनुसार 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार. 12,75,000 वार्षिक उत्पन्न आता 1 एप्रिलपासून करमुक्त होणार आहे. त्यामुळे आता मोठे बदल यानंतर आता आगामी काळात 1 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून पाहायला मिळणार. उद्यापासून काही महत्त्वाचे बदल होत आहेत. मोबाईल नंबरशी जोडलेली UPI खाती दीर्घकाळ बंद असल्यास बँक रेकॉर्डमधून काढण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमचा फोन नंबर UPI ॲपशी जोडला असेल आणि बराच काळ वापरला नसेल तर त्याची सेवा आता बंद होऊ शकते. SBI आणि पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना खात्यात ठराविक शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. क्रेडिट कार्डच्या नियमात होणार बदल. बक्षिसे आणि सुविधांवर परिणामाची शक्यता. टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक आहे, अन्यथा दुप्पट टोल आकारणी आता यापुढे केली जाणार आहे. त्यामुळे टोल नाक्यावर आता फास्टॅग बंधनकारक आहे. मुंबई पुणे एक्सप्रेससह राज्यातील रस्त्यांवरील प्रवास सुद्धा आता महागणार. टोलच्या दरांमध्ये राज्यात 3% वाढ होणार आहे. LPG सिलेंडर, CNG आणि PNPAच्या किमतीत सुद्धा आता बदलांची शक्यता.